हॅलो नमस्कार। आज आपण केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून कशी करायची ते बघणार आहोत। तर सुरुवातीला केळफूल कसं साफ करायचं ते बघायचं आहे। तर सगळ्यात आधी केळफुलाची बाहेरचे जाड पानं असतात ना ती काढून घ्यायची। मग त्यामधली जी फुलं आहेत ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहेत। त्या फुलांमध्ये एक कडक काडी असते आणि एक पातळ पापुद्रा असतो, तो काढून टाकायचा आहे। तो जर भाजीमध्ये घातला तर भाजी कडू होते, त्यामुळे ते आवर्जून आपल्याला काढावं लागतं। आणि जेव्हा आपण भाजी बारीक चिरतो तेव्हा आपल्याला ती चिरून पाण्यात घालायची आहे, कारण का ती तशीच ठेवली तर ती भाजी काळी पडते आणि या भाजीला डीग असतो, त्यामुळे भाजी कापताना आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मगच ती भाजी कापायची आहे। मी शक्यतो आदल्या दिवशी रात्री ही भाजी बारीक कापून ठेवते पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायला घेते। ती सोपी जाते, कारण का ह्याला निवडायला आणि कापायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे पूर्वतयारी करून ठेवली तर ती भाजी पटकन होते। आणि औषधी असल्यामुळे खरंच प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये ही बनली जाते। तर अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहे। आता ही प्रोसेस तर आपण कशी निवडायची आणि भाजी कशी कापून ठेवायची ते बघितली। आता भाजी कशी बनवायची, फोडणीला काय घालायचं ते बघायचंय। तेलामध्ये कांदा, कढीपत्ता, हिंग घालायचंय। छान परतून झाल्यानंतर मालवणी मसाला, गरम मसाला घालायचा आहे। मसाल्याचं प्रमाण थोडं कमी घातलेलं आहे। नंतर नेहमीचं आपलं वाटण घालायचं आहे, कांदा खोबऱ्याचं। ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पाणी सर्व पिळून आपल्याला ही भाजी घालायची फोडणीला। आणि शेवटला आपल्याला शिजवून घेतलेले काळे वाटाणे घालायचे। या भाजीमध्ये काळे वाटाणे खूप जास्त मला आवडतात, म्हणून मी प्रमाण वाढवलं आहे। आणि मीठ घालून 7 ते 8 मिनिटं छान शिजून घ्यायचे मंद आचेवरती। तर तयार झाली केळफुलाची भाजी। ही भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागते, नक्की करा।